नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रबोधन युग म्हणजे काय, प्रबोधन युगासाठी कारणीभूत असलेली कारणे यांचा आपण अभ्यास केला. तर आपण त्यावेळेस बघितलं की प्रबोधन म्हणजे वैचारिक परिवर्तन घडून आणणारी बौद्धिक क्रांती होय. किंवा त्याच पद्धतीने आपण बघितलं की मानवी जीवनात पूर्णतः सर्वांगीण बदल घडून आणणारी नवनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन होय. या पद्धतीने आपण प्रबोधन युगाची संकल्पना किंवा प्रबोधन म्हणजे काय हे समजून घेतलं. त्यानंतर आज या लेक्चरमध्ये आपण प्रबोधन युगाचे स्वरूप नेमके कसे आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. प्राचीन काळातील मानवाची प्रगत अवस्था व मध्ययुगातील अप्रगत अवस्था ही ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रबोधन चळवळीच्या मुळाशी होती. त्यामुळे प्रबोधनकर्त्यांनी प्राचीन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाबरोबरच विविध क्षेत्रात निर्मिती करण्याचे असे दुहेरी कार्य चालू ठेवले. पूर्वीच्या सर्व वाटा सोडून मानव हाच सर्व विषयाचा केंद्रबिंदू ठरला. सर्वच क्षेत्रात नवनिर्मितीचे पर्व सुरू झाले आणि त्या प्रबोधन कलाचे स्वरूप कशा प्रकारे होते हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर जेव्हा आपण प्रबोधन युगाचे स्वरूप पाहतो तेव्हा प्रबोधन हे कशा कशामध्ये झालेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी असं लक्षात घ्यावं लागतं की प्रबोधन युग हे किंवा प्रबोधन हे साहित्यातील प्रबोधन, कला क्षेत्रातील प्रबोधन, वैज्ञानिक प्रबोधन आणि धार्मिक प्रबोधन असं याचं प्रबोधन युगाचं स्वरूप होतं. तर आपण एक एक घटकानुसार जर प्रबोधन युगाचे स्वरूप बघितले तर अजून आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी लक्षात येईल. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे साहित्यातील प्रबोधन. साहित्यामध्ये कशा प्रकारचं प्रबोधन झालेलं आहे. तर प्रबोधन काळातील साहित्याचे तत्वज्ञान, शास्त्र व धार्मिक साहित्यात नवनिर्मिती झाली. नवनवीन प्रकार, नवनवीन विषयावर साहित्य निर्माण झाले. जर आपण पूर्वीचे साहित्य बघितले तर पूर्वीचे साहित्य फक्त हे धर्म, देवता, चर्च, धर्मगुरू व धार्मिक तत्वज्ञान याच विषयामध्ये गुंतून पडलेले होते आणि ते गुंतून पडल्यामुळे आपण सुद्धा त्याच पद्धतीने त्या साहित्याचा विचार करत असे. परंतु प्रबोधन काळातील लेखकांनी मानवतावादी साहित्य जन्माला घातले. प्रबोधन काळातील विविध शास्त्रांची निर्मिती होऊन तत्वज्ञानात फार मोठे परिवर्तन घडून आले आणि त्यामुळे ज्या काही आपल्या जुन्या संकल्पना होत्या त्या कोणत्या, तर त्या स्वर्ग असेल, नर्क असेल, मोक्ष असेल, देवता असेल, ह्या ज्या काही संकल्पना होत्या या संकल्पना ऐवजी मानवी जीवन, मानवाचे अंतरंग, भावभावना, विचार व मानवी संबंधाचे विवेचन करणारे तत्वज्ञान निर्माण झाले. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं लक्षात घेता येऊ शकतं की पूर्वीचे जे काही साहित्य होतं ते पूर्वीचे साहित्य आपल्याला धर्मामध्ये, देवदेवतांमध्ये, चर्च असेल, धर्मगुरू असेल किंवा धार्मिक तत्वज्ञानामध्येच गुंतून ठेवत होते. परंतु प्रबोधन काळामध्ये जे नवनवीन लेखकांचा उदय झाला त्या लेखकांमुळे खऱ्या अर्थाने मानवतावादी साहित्य निर्माण झाले आणि मानवतावादी साहित्य निर्माण झाल्यामुळे आपल्यामधील ज्या काही पूर्वीच्या संकल्पना होत्या त्या स्वर्ग असेल, नर्क असेल, मोक्ष असेल, देवता असेल, धर्म असेल यांच्याऐवजी मानवी जीवन आणि मानवाचे अंतरंग किंवा भावभावना, विचार व मानवी संबंधाचे विवेचन करणारे खऱ्या अर्थाने तत्वज्ञान निर्माण झाले. आणि जे काही शास्त्र होतं त्या शास्त्रातही विविधता निर्माण झाली आणि मानवी
जे काही मानवी विचार होते ते मानवी विचार मुक्त होऊन मानवतावाद हा सर्व ज्ञानशास्त्राचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाया ठरला. म्हणजे अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने साहित्यामध्ये प्रबोधन झालं की ज्यामुळे त्या साहित्यामध्ये मानव हा केंद्रबिंदू त्या ठिकाणी मानला गेला आणि मानव हा केंद्रबिंदू मानून मानवतावादी साहित्य खऱ्या अर्थाने जन्माला घातले. अशा प्रकारचं साहित्यामध्ये सुद्धा प्रबोधन हे झालेलं आहे. जसं की आपण बघितलं की पूर्वीचे साहित्य हे फक्त धर्म देवदेवता याच्याशी संबंधित होते आणि आपण त्याच पद्धतीने त्या ठिकाणी विचार करत होतो. परंतु जे नवनवीन लेखक निर्माण झाले, नवनवीन लेखकांचा उदय झाला, त्या लेखकांनी खऱ्या अर्थाने मानवतावादी साहित्य निर्माण केले. तर अशा प्रकारचं पहिलं आपल्या साहित्यातील प्रबोधन या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे कलाक्षेत्रातील प्रबोधन. जे कलाक्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठा बदल किंवा खूप मोठे परिवर्तन झालेलं आहे. कारण जर आपण बघितलं तर पूर्वीची कला ही फक्त धर्माची दाशी होती. म्हणजे धर्म जे सांगेल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी वागणे किंवा तशी कृती करणे. प्रबोधन युगातील कलाकारांनी मात्र ही जी काही धार्मिक बंधने होती ही धार्मिक बंधने झुगारून लौकिक मानवीय कलेचा आविष्कार त्या ठिकाणी घडवला आणि तो घडवलेला असल्यामुळे सौंदर्य असेल, शृंगार असेल, शरीर सौष्ठव्य असेल, भाव अभिव्यक्ती असेल, या कलानिर्मितीची काही वैशिष्ट्ये ठरली. म्हणजे आपण पूर्वीची जी काही कला होती ती पूर्वीची कला फक्त धर्माच्या पद्धतीने त्या ठिकाणी ठरलेली होती आणि त्याच पद्धतीने आपण प्रत्येक आपलं वर्तन किंवा कृती त्या ठिकाणी आपण करत असेल. परंतु प्रबोधन युगातील जे काही कलाकार होते कलाकारांनी मात्र ही धार्मिक बंधने पूर्णपणे काय केलेली झुगारलेली आहेत आणि ती झुगारलेली असल्यामुळे लौकिक मानवीय कलेचा आविष्कार त्या ठिकाणी घडला आणि तो घडलेला असल्यामुळे त्या ठिकाणी मग सौंदर्य असेल, शृंगार असेल, शरीर सौष्ठव्य असेल किंवा भाव अभिव्यक्ती असेल, ही कला निर्मिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हीच या कलानिर्मितीची काही वैशिष्ट्ये ठरली. म्हणून कलाक्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन खऱ्या अर्थाने या प्रबोधन युगाने घडून आणलेलं आपल्या लक्षात घेता येऊ शकतं. म्हणून कलाक्षेत्रातील प्रबोधन हे सुद्धा प्रबोधन युगाचे काय स्वरूप आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. त्यानंतर तिसरं आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं ते म्हणजे वैज्ञानिक प्रबोधन. आता वैज्ञानिक प्रबोधन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की मध्ययुगात विज्ञानाची प्रगती पूर्णपणे खुंटलेली होती. कारण आपण जर बघितलं तर मी जर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे काही पूर्वीचे साहित्य होते, जे काही कलाक्षेत्र होते ते पूर्णपणे धर्माच्या आधारावर आधारलेली होती. परंतु प्रबोधन युगात मानवाच्या बुद्धिविकासाला चालना मिळाली आणि चालना मिळालेली असल्यामुळे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे शोध लावण्यात आले. जसं की ज्योतिष असेल, भूगोल असेल, गणित असेल, वैद्यकशास्त्र असेल, या शास्त्रामध्ये भरीव प्रगती झाली. जसं आपण बघितलं की पोलंडमधील कोपर्निकसचा खगोलशास्त्रीय सिद्धांत असेल, गॅलिलिओचा दुर्बिणचा शोध असेल, गिल्बर्टचा चुंबकीय विद्युत शक्तीबाबतचे संशोधन असेल, विल्यम हार्वेचे शरीरशास्त्राविषयीचे विचार असेल, यांनी खऱ्या अर्थाने हे वैज्ञानिक प्रबोधन हे घडून आणले. प्रबोधन काळातील सर्वश्रेष्ठ इंग्रज शास्त्रज्ञ आपल्याला माहीत असेल, जे की आपण त्यांचं न्यूटन युग आपण या नावाने ओळखतो. म्हणजे जे की आयझॅक न्यूटन यांनी विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये संशोधन करून न्यूटन युगाला सुरुवात केली किंवा न्यूटन युग निर्माण झाले असं सुद्धा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. आणि ह्या वैज्ञानिक प्रबोधनाने मानवाची जीवनाकडे बघण्याची जी काही दृष्टी होती ती दृष्टी पूर्णपणे काय केली बदलून गेली. कारण आपण सुरुवातीला आपली जी काही दृष्टी होती ती दृष्टी ही पूर्णपणे धार्मिकतेच्या आधारावर होती, देवदेवतांच्या आधारावर होती. परंतु जेव्हा या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अनेक शोध लावले तेव्हा आपली मानवाची जीवनाकडे बघण्याची जी काही दृष्टिकोन होता किंवा जी काही दृष्टी होती ती पूर्णपणे बदलली. कारण आपण वैज्ञानिक पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडे या ठिकाणी आपण बघू लागलेलो आहोत आणि त्यामुळे आपण कोणतीही जेव्हा घटना घडते ती घटना घडत असताना कार्यकारण संबंधाचा शोध आपण त्या ठिकाणी घेत असतो. म्हणजे ही जी काही दृष्टी आहे ही दृष्टी आपल्याला प्रबोधन युगाने या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहेत. म्हणून वैज्ञानिक प्रबोधन हे सुद्धा प्रबोधन युगाचं एक स्वरूप आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. म्हणून
साहित्यातील प्रबोधन असेल, कलाक्षेत्रातील प्रबोधन असेल किंवा त्याचबरोबर वैज्ञानिक प्रबोधन असेल. त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक स्वरूप लक्षात घेता येऊ शकतं, ते म्हणजे महत्त्वाचं धार्मिक प्रबोधन. धार्मिक प्रबोधन, जेव्हा आपण धार्मिक प्रबोधनाचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की मध्ययुगामध्ये सर्वत्र असणारा धर्माचा जो काही जबरदस्त पगडा होता, तो पगडा या प्रबोधन युगामुळे कमी झालेला आहे. म्हणजे मध्ययुगामध्ये जो धर्माचा जबरदस्त पगडा होता, धर्म जे सांगेल त्या पद्धतीने आपण जे काही कृती करत होतो, तो पगडा या प्रबोधन युगामुळे कमी झाला. कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर मार्टिन ल्युथर असेल, कॅल्विन असेल, यासारख्या धर्मसुधारकांनी मोठ्या प्रमाणात धर्मसुधारणा घडून आणल्या. आणि त्या फक्त घडून आणल्याच नाहीत, तर मानव हा केंद्रबिंदू मानून मानवाच्या कल्याणासाठी धर्म असतो, ही मानवतावादी भूमिका धार्मिक सुधारणावाद्यांनी स्वीकारली. म्हणजे धर्म हा कशासाठी असतो, तर त्यांनी सांगितलं की मानव हा केंद्रबिंदू म्हणून मानवाचं कल्याण कसं होईल यासाठी धर्म असतो. ही धार्मिक सुधारणावाद्यांनी ही मानवतावादी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली आणि ती स्वीकारली असल्यामुळे खऱ्या अर्थाने धार्मिक प्रबोधन त्या ठिकाणी होऊ लागलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगायचा मुद्दा असा की तर्कनिष्ठ वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बौद्धिक क्रांती यामुळे मानवी विचारामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले आणि हे आमूलाग्र परिवर्तन म्हणजेच हेच प्रबोधन युगाचे स्वरूप होय, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. म्हणजे जो धर्माचा पगडा होता, धर्म जे जसं सांगेल तसं आपण जे काही कृती करत होतो किंवा आपली जी काही बुद्धी त्या ठिकाणी ही क्षीण झालेली होती, बुद्धिवाद जो काही पांगळा झालेला होता, तो त्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी या प्रबोधन युगाने या ठिकाणी कार्य केलेलं आहे. आणि त्यामध्ये जे की प्रबोधन युगाचं जे काही आपण स्वरूप पाहतो तेव्हा हेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं की जे की साहित्यामध्ये प्रबोधन झालं, जे कलाक्षेत्रात प्रबोधन झालं, जे वैज्ञानिक क्षेत्रात प्रबोधन झालं, जे धार्मिक क्षेत्रात प्रबोधन झालं, तेच हे प्रबोधन युगाचं स्वरूप होय, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. म्हणजे नेमकं प्रबोधन युगाचं स्वरूप कसं आहे, तर आपल्याला या ठिकाणी या 4 मुद्द्यांच्या आधारे, 4 घटकांच्या आधारे चांगल्या प्रकारे या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने प्रबोधन युग म्हणजे नेमकं काय, प्रबोधन युगाची निर्मितीची कोणती कारणे आहेत आणि प्रबोधन युगाचे स्वरूप काय आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. मला असं वाटतं आपल्याला ही संकल्पना या ठिकाणी समजलेली असेल. यानंतर आपण प्रबोधन युगाचे सामाजिक परिणाम काय काय झालेले आहेत याचा सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर धन्यवाद.